नमस्कार मित्रांनो, मेडा महाऊर्जा म्हणजेच कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2021-2023 या वर्षामध्ये अर्ज केलेले असतील, तर अशा शेतकऱ्यांचे काही अर्ज हे महावितरणमध्ये वर्ग झालेले आहे आणि त्यांना तशा प्रकारचा SMS हा महावितरणकडून त्यांच्या मोबाईलवर आलेला आहे। तर या SMS मध्ये आपण पाहू शकतात की प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंपकरिता आपला नोंदणीकृत अर्ज क्रमांक म्हणजेच MKID आपणास तिथे दाखवला जातो। त्याची नवीन माहिती खालीलप्रमाणे आहे। तर ॲप्लिकेशन नंबर तर आपल्यास तिथे खाली MS नंबर हा दिला जातो, म्हणजेच हा जो काही अर्ज आहे हा अर्ज महावितरणमध्ये वर्ग झालेला आहे आणि त्याचा MS नंबर आपल्याला तिथे दाखवला जातो, म्हणजेच तो आपला यूजर नेम असतो आणि खाली पासवर्डसुद्धा आपणास देण्यात येतो। तर 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचा पासवर्ड आपणास त्या मेसेजमध्ये सुद्धा प्राप्त होतो। तर आपणास आपल्या अर्जाची जर सद्यस्थिती जर पाहायची असेल तर त्या मेसेजमध्ये एक लिंकसुद्धा देण्यात येते। त्या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर आपण येतो या वेबसाईटवर। इथे आल्याच्यानंतर आपणास जो काही MS नंबर आपणास आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला आहे तो MS नंबर आपणास इथे टाकायचा आहे आणि पासवर्ड म्हणजेच 1 2 3 4 5 6 तो इथे टाकायचा आहे। जर आपणास आपला पासवर्ड हा बदलायचा असेल तर आपण इथे फॉरगॉट पासवर्ड करून आपण यामध्ये नवीन पासवर्ड हा क्रिएट करू शकता। तर मी इथे MS नंबर आणि पासवर्ड हा टाकलेला आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो। लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर ते आपणास अर्ज दाखल केल्याचा दिनांक दाखवला जातो, जसे की इथे 28/9/2021। त्यानंतर अर्ज क्रमांक आपणास इथे दाखवला जातो, लाभार्थीचे नाव, मोबाईल क्रमांक अशी काही माहिती येथे दाखवली जाते। विनंती मंजूर आहे, येथे अर्ज डाउनलोड करा याच्यावर जर क्लिक केलं तर आपण ज्यावेळेस अर्ज भरलेला आहे त्या अर्जाची आपणास येथे PDF फाईल ही येथे आपणास डाउनलोड करता येणार आहे। तर यासाठी आपणास आणखीन एक गोष्ट ही करावी लागणार आहे। तर त्यासाठी आपणास महावितरणचे जे काही कुसुम बेनिफिशरी ॲप आहे हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर हे जे काही ॲप आहे हे ॲप मी ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहे। तर आपणास सुरुवातीस इन्स्टॉल केल्याच्यानंतर यामध्ये काही परमिशन मागितल्या जातील। त्यानंतर आपणास तिथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर OTP येईल। OTP आल्याच्यानंतर आपण अशा प्रकारच्या डॅशबोर्डवर येऊ शकतात। तर येथे इंग्लिश आणि मराठी या 2 भाषा दाखवत आहेत। तर आपण येथे पाहू शकतात की युअर ॲप्लिकेशन स्क्रुटिनी इज पेंडिंग, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सब डिव्हिजन ऑफिस। तर मी येथे मराठी ही भाषा निवडतो। तर आपण येथे पाहू शकतात की मराठीमध्ये तुमचे अर्ज छाननी प्रलंबित आहे, कृपया आपल्या उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारची माहिती येथे दाखवली जात आहेत। जर आपण येथे अर्ज तपशील याच्यावर क्लिक केलं तर आपणास सुरुवातीस हे पेज रिफ्रेश करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे अर्ज तपशीलमध्ये लाभार्थ्याचा तपशील हा येथे दाखवला जातो आणि आपणास जो काही MS नंबर आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला आहे म्हणजेच अर्ज क्रमांक तो सुद्धा येथे दाखवला जातो। त्यानंतर आपण खाली इथे पाहू शकतात की तुमची अर्ज छाननी प्रलंबित आहे, कृपया आपल्या उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा। तर यामध्ये आपणास सेल्फ सर्वे करण्याचे ऑप्शन हे आलेले नाही। जोपर्यंत आपला येथे सेल्फ सर्वे होत नाही, सेल्फ सर्वे केल्याच्यानंतर आपणास पैशाचा भरणा करावा लागतो। पैशाचा भरणा केल्याच्यानंतरच आपणास कंपनी निवड करण्याचे ऑप्शन येते, परंतु येथे सेल्फ सर्वे नावाचे ऑप्शन दाखवले जात नाही। तर मी तुम्हाला परत घेऊन जातो लॅपटॉप स्क्रीनवर। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की येथे विनंती मंजूर आहे, अर्ज डाउनलोड करा आणि येथे आपणास आपला अर्ज कोणत्या कारणामुळे हा छाननी प्रलंबित आहे त्याचे कारण येथे देण्यात आलेले नाही। तर काही शेतकऱ्यांच्या बाबतीत येथे आपणास अजून एक ऑप्शन येथे पाहायला मिळणार आहे, म्हणजेच रिअपलोड डॉक्युमेंट। म्हणजेच आपण भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर आपण हा अर्ज परत योग्य ती कागदपत्रे त्यामध्ये पूर्तता करून परत हा फॉर्म पुढे महावितरणला पाठवू शकता। तर त्रुटी ही कोणती पण असू शकते, 7/12ची त्रुटी असू शकते, आधार कार्डची त्रुटी असू शकते किंवा बँक पासबुकची त्रुटी असू शकते किंवा अन्य त्रुटीसुद्धा यामध्ये असू शकते। परंतु यामध्ये रिअपलोड
डॉक्युमेंट नावाचे ऑप्शन आपणास येथे देण्यात आलेले नाही. तर त्यासाठी आपणास आपल्या जवळचे जे काही महावितरण ऑफिस असेल तिथे आपणास एकदा भेट द्यायची आहे की आपला अर्ज कोणत्या कारणामुळे हा छाननी प्रलंबित आहे, किंवा आपण यामध्ये 10 ते 15 दिवस वेटसुद्धा करू शकतात. होऊ शकतं की आपणास येथे आपल्या डॅशबोर्डला रिअपलोड डॉक्युमेंट नावाचे ऑप्शन येथे पाहायला मिळू शकते. जर आपणास तिथे रिअपलोड डॉक्युमेंट नावाचे ऑप्शन आलेच नाही तर आपण आपले जवळचे जे काही महावितरण ऑफिस असेल तर आपण तेथे जाऊन संपर्क हा करू शकता. आणि अर्ज आपला त्यानंतर दुरुस्त झाल्याच्या नंतरच आपणास तिथे सेल्फ सर्वे नावाचे ऑप्शन त्या ॲपमध्ये आपणास पाहायला मिळेल. त्यानंतर आपण सेल्फ सर्वे करून पैशाचा भरणा करून कंपनी त्यामध्ये निवडू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.